नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आता सणासुदीनिमित्त रोज गोड काय करावं हा आपल्याला मोठा प्रश्न पडतो। तर त्यासाठी आज मी तुम्हाला दाखवणार आहे गव्हाच्या पिठाचा शिरा। इथे आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी गूळ घेतलाय, हा 1 टेबलस्पून बारीक रवा आहे, यामुळे शिरा जो आहे तो दाणेदार बनतो। इथे मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, तूप अर्धी वाटी आणि वेलची जायफळ पावडर। तर सर्वात आधी आपल्याला हा गूळ वितळवून घ्यायचा आहे। हा अर्धी वाटी गूळ आहे, आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, त्यासाठी 2 वाट्या आपल्याला यात पाणी घालायचंय आणि हे आपल्याला गरम करून गूळ वितळवून घ्यायचा आहे। पाक करायचा नाहीये, नुसताच गूळ वितळवून घ्यायचा आहे। हे बघा, आपण गूळ वितळवून घेतोय। गूळ वितळवून घेतल्यामुळे तो व्यवस्थित लगेच मिक्सही होतो आणि त्यात जे इम्प्युरिटीज असतील, काही कचरा असेल तर तो सुद्धा आपण गाळून घेऊ शकतो। हे बघा, सगळा गूळ वितळलेला आहे। गॅस बंद करूया, ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला हे उकळायचं नाहीये। आता गॅस बंद करून घेऊया। हे आता साईडला ठेवायचं आहे। इथे आपण पॅन ठेवूया, गॅस मीडियम ठेवायचा आहे। आता पॅन तापला आहे, यामध्ये आपल्याला हा रवा आधी थोडासा भाजून घ्यायचा आहे। हा गव्हाचा शिरा अतिशय टेस्टी लागतो आणि पौष्टिकही आहे, त्यामुळे या कोणत्याही सणाला किंवा असाही खायला तुम्ही करू शकता। हे बघा, आता रवा छान लालसर झालेला आहे, यात आपण हे पीठ घालायचंय। हे सुद्धा आधी कोरडंच भाजून घ्यायचं। फ्लेम लो ठेवायची आहे, कारण गव्हाचं पीठ लगेचच लाल व्हायला सुरुवात होते, त्यामुळे लो फ्लेमवर व्यवस्थित अगदी तांबूस रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे। हे बघा, आता 5 मिनिटं आपण असाच कोरडा भाजून घेतलाय। यात आता तूप घालायचंय आणि तूप एकदम घालायचं नाहीये, थोडं थोडं घालायचं। आता मी 2 चमचे तूप घालते। हे ड्रायफ्रुट्स पण आत्ताच घालूया, म्हणजे ते पण छान भाजले जातील पिठाबरोबरच। यात तुम्ही साखर सुद्धा घालू शकता, पण गुळानेही अतिशय सुंदर लागतो। तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा, शेअर करा। काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये मला सांगत चला, म्हणजे त्याप्रमाणे मी स्वतःमध्ये काही सुधारणा करू शकेन किंवा आणि नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला दाखवू शकेन। आता परत आपण तूप घालायचं यामध्ये। हळूहळू रंग बदलत चाललेला आहे, याचा अर्थ आपलं पीठ भाजत आलेलं आहे, छान खमंग सुगंध सुद्धा सुटलेला आहे। गव्हाचं पीठ भाजण्यासाठी फार वेळ लागत नाही, अगदी मंद गॅस करूनच भाजायचे आणि आपण रवा घातल्यामुळे ह्याला अगदी छान दाणेदार टेक्स्चर येतं। नाही घातला तरीही चालेल, पण रवा घातला की आणि छान टेक्स्चर येतं शिऱ्याला। गॅस अजिबात मोठा करायचा नाहीये, जेवढं तुम्ही मंद गॅसवर छान भाजाल तेवढा तो टेस्टी लागतो शिरा। अगदी फार फार तर 10 ते 15 मिनिटं लागतात शिरा होण्यासाठी। हे बघा, आपलं पीठ छान खरपूस भाजून झालेलं आहे। गॅस अगदी बारीक करायचा आहे आणि आपल्याला आता हे जे आपण गूळ वितळवून घेतलाय ते पाणी घालायचं यामध्ये। हे पाणी घालताना गाळून घालायचे।
अगदी थोडंच घालायचं, एकदम सगळं नाही घालायचं. वाव, अगदी छान सुगंध सुटलेला आहे. आणि पाणी घालताना हे गरमच पाहिजे, थंड घालायचं नाही, थंड करून घालायचं नाही, तरच पीठ आणि रवा अति छान फुलतो. आता हे उरलेलं जे पाणी आहे ते सुद्धा आपण यात घालून टाकायचे. हे बघा, सगळं पाणी या पिठाने शोषून घेतलेलं आहे. आता यामध्ये जे उरलेलं तूप आहे ते सुद्धा घालून टाकूया. यात आपण आता जायफळ पावडर आणि वेलची पावडर घालायची. आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करूया. हे बघा, गव्हाचा शिरा तयार आहे. मस्त घमघमाट सुटलेला आहे. तुम्ही गणपतीला नक्की करून बघा आणि कसा झालाय हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. माझ्या नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. गॅस बंद करूया.